हाय स्टुडंट्स, आपलं चॅप्टर नंबर 2 जे आहे आय थिंक आज संपून जाईल आपलं. ओके, प्लान्स स्ट्रक्चर अँड वर्क्स. आता प्लानच्या स्ट्रक्चर्समध्ये आपण बरंच काही आधी पाहिलेलं आहे. नंबर 1 जसं की त्याचं जे काही रूट्स असतं, सर्वात मेन इम्पॉर्टंट मूळ नंतर काय असतं त्याचं खोड नंतर असतं त्याचं पान, आणि पानानंतर असतं त्याचा मेन पार्ट जो आपल्याला खूप आवडतो असा, तो म्हणजे फ्लावर, म्हणजेच काय तर फूल. ते आपण मागच्या टॉपिकमध्ये स्टार्ट केलेलं होतं. त्यामध्ये आपण आता नंबर 1 पाहणार आहोत की कॅलिक्स. काय पाहणार आहोत आपण आज? कॅलिक्स म्हणजे काय तर निधलपुंज. आता निधलपुंज नेमकं आहे तरी काय ते आपण पाहूया. आता हे जे आहे ना, हा टॉपिक प्रॅक्टिकली शिकवण्यासारखा आहे, आणि आपण प्रॅक्टिकली तर आपण अवेलेबल नाही आहेत, त्यामुळे ऑनलाईनमध्ये आपल्याला असं थेरटिकलच आपल्याला ते शिकावं लागणार आहे. आता पहा, इन द बड कंडिशन द पेटल्स आर कवर्ड बाय लिप लाईक पार्ट्स कॉल सेपल्स विच आर ग्रीन इन कलर, दे फॉर्म ऑफ द कॅलिक्स. आता कळी अवस्थेमध्ये काय आहे, कळी अवस्थेमध्ये पाकळ्या ज्या असतात त्या काय असतात, झाकलेल्या असतात, बरोबर. त्या पाकळ्या शक्यतो हिरव्या रंगाच्या असतात आणि ते पानांसारख्या भागाने ते झाकलेले असतात. म्हणजे ज्यावेळेस कळी ज्या अवस्थेत असतं, म्हणजे फूल बनण्याच्या आधी ते ज्यावेळेस कळीच्या अवस्थेत असतं त्यावेळेस त्याच्या पाकळ्या आहेत, त्या पाकळ्या म्हणजे तर फुलाचे एक प्रकारे हिरव्या रंगासारखे जे पानं असतात त्या पानांनी ते काय ती कळी जी ती झाकलेली असते. मग ती कळीच म्हणजे काय थोडक्यात तर कॅलिक्स म्हणजेच निधलपुंज असं आपण त्याला म्हणू शकतो. म्हणजे थोडक्यात काय तर कळीवरील जे हिरवं काही आवरण असतं त्याला आपण निधलपुंज असं म्हणू शकतो. ओके, आलं लक्षात? थोडक्यात कळी. सेकंड आहे कोरोला म्हणजे काय तर दलपुंज. बघूया आता एक दलपुंज नेमकं आहे तरी काय. पहा त्याची माहिती. दिस इज मेड अप ऑफ द कलरफुल पार्ट्स कॉल्ड पेटल्स. आता हे जे पेटल्स म्हणजे काय तर पाकळ्या. आता दलपुंज जे असतात ते पाकळ्यांनी तयार झाले असतात, म्हणजे वेगवेगळ्या पाकळ्या एका ठिकाणी येणं, त्या एका ठिकाणी जिथं आलेल्या असतात त्यालाच दलपुंज असं म्हटलं जातं. ऑब्झर्व द शेप, कलर, स्मेल ऑफ द कोरोला ऑफ व्हेरियस फ्लावर्स लाईक द रोज, चॅरसॅन्थेमम, चॅरसॅन्थेमम, हिबिस्कस, मोगरा, कन्हे, तगार एट्सेट्रा. मग आता वेगवेगळ्या फुलांचे दलपुंज हे वेगवेगळ्या पद्धतीचे असतात. म्हणजे प्रत्येक फुलाचं दलपुंज जे असतं ते वेगळं असतं. जसं की रोज म्हणजे काय गुलाब, नंतर आहे चॅरिसॅन्थेमम म्हणजे काय तर मोगरा, शेवंती आपण त्याला म्हणू शकतो आहे. नंतर आहे हिबिस्कस म्हणजे काय जास्वंद. नंतर मोगऱ्याला मराठीमध्ये मोगराच म्हटलं जातं. कन्हेर नावाचं एक असतं पहा, ज्याला अशी लांबट पानं असतात त्याची, आणि पिंक कलरची फुलं असतात पहा त्याची, कन्हेर. नंतर आहे जसं की तगारसुद्धा एक फुलाची जात आहे, एसेट्रा. म्हणजे प्रत्येकाचे जे दलपुंज जे आहेत वेगवेगळ्या पद्धतीचे असतात, म्हणून त्यांनी अशी उदाहरणं इथे दिलेली आहेत की जी ह्या पद्धतीने म्हणजे पहिले कळी आणि नंतर फुलामध्ये त्यांचं रूपांतर होत असतं, म्हणून त्यांनी उदाहरणं दिली. ओके, सो नेक्स्ट पाहूया अँड्रोसियम म्हणजे काय तर पुमंग. म्हणजे काय तर मेल कॅटेगरीमधून जे काही, आता मेल आणि फिमेल, जसं की आपल्यामध्ये मेल फिमेल असतं, प्राण्यांमध्येही मेल फिमेल असतं, त्याच पद्धतीने फुलांमध्ये सुद्धा मेल फिमेल असतं. तर कशासाठी असतं पाहूया. दिस इज द मेल रिप्रोडक्टिव्ह पार्ट ऑफ द फ्लावर. म्हणजे हा काय आहे, फुलामधला एक पुल्लिंगी भाग आहे जो पुंकेसरपासून बनलेला असतो. इट कन्सिस्ट ऑफ स्टॅमेन्स म्हणजे काय तर पुंकेसर म्हणजे काय, त्याची जी काही पुंकेसर असणार आहेत आपण पुढे शिकणारच आहोत. नेमकं पुंकेसर म्हणजे काय असतात. ओके, की जे काय असतात, नर असतात थोडक्यात. पुंकेसर म्हणजे काय, ते नराचा जो काही पार्ट्स असणार आहे तो. इच स्टेमेन इज मेड अप ऑफ अँथर अँड फिलामेंट. अँथर म्हणजे काय तर परागकोश, आणि फिलामेंट म्हणजे काय तर वृंत. मग आता हे जे स्टेमेन असतात, या स्टेमेनमध्ये पुंकेसरमध्ये परागकोश आणि वृंत हे असतात. ओके, पुढे आपण ज्यावेळेस फिगर शिकू ना, ते आपण तुम्हाला ही जी पार्ट्स मी परत तुम्हाला रिवाईज करणार आहे. पहिला आपण फक्त शिकून घेऊया.
नेक्स्ट आहे जिनोसियम. तर जिनोसियम म्हणजे काय, तर जायंग म्हणजेच काय फिमेलचा पार्ट असणार आहे तो. दिस इज द फिमेल रिप्रोडक्टिव्ह पार्ट ऑफ द फ्लावर, म्हणजे हा फुलाचा स्त्रीलिंगी भाग असतो. दिस इज मेड ऑफ कार्पेल्स. कार्पेल्स म्हणजे काय, तर स्त्रीकेसर. जसं की अँड्रोसियममध्ये काय होतं, स्टेमेन म्हणजे पुकेसर. तसंच आता हे फिमेलमध्ये असणार आहे कार्पेल म्हणजे काय, स्त्रीकेसर. अ कार्पेल कन्सिस्ट ऑफ स्टिग्मा, स्टाईल अँड ओरी. मग आता ही जी स्त्रीकेसर असतं, या स्त्रीकेसरमध्ये मग काय काय असतं, मग जसं की स्टिग्मा म्हणजे काय, कुक्षी. नंतर स्टाईल म्हणजे कुक्षींचं वृत्त. आणि नंतर ओरी, ओरी म्हणजे काय, अंडाशय. ओके. तर आता आपण ती फुलाची माहिती पाहूया, म्हणजे तुम्हाला हे सर्व जे कन्सेप्ट आहेत त्या क्लिअर होतील. नंबर 1 पहा, जसं की इथं फुल दिलेलं आहे आणि फुलाच्या पाकळ्या त्यांनी अलग अलग करून दिलेल्या आहेत आणि त्याचे पार्ट्स जसं की त्यांनी तोडलेले आहेत असं दाखवलं आहे. आता नंबर 1 जे आहेत ते काय आहे, स्टिग्मा. काय ते नंबर 1चा स्टिग्मा म्हणजे काय, तर कुक्षी. म्हणजे ते काय झालं, फिमेल पार्ट झाला तो. कोणता पार्ट झाला, फिमेलचा पार्ट झाला तो स्टिग्मा म्हणजे काय, कुक्षी. ओके. सेकंड काय आहे तिथं, अँथर. काय सेकंड, अँथर. अँथर म्हणजे काय, परागकोश. म्हणजे काही पिवळं पिवळं जे दिसतात, पिवळ्यासारखे जे पॉईंट्स, ते काय असणार आहे, परागकोश. म्हणजे काय, स्टेमेनमधील म्हणजे अँड्रोसियम मेल कॅटेगरीमधले. खाली त्यांनी पेडिसेल आपल्याला दिलेलं आहे म्हणजे देठ. ते कसं, ते स्वॅलोन वगैरे असतं, फुगीर असतं, ते त्यांनी दाखवलं आहे. पेटल, पाकळ्या कशा पद्धतीचे असतात ते इथं त्यांनी दाखवलं आहे फर्स्ट फिगरमध्ये. सेकंड फिगर ऑब्झर्व करूया आपण. व्हर्टिकल सेक्शन ऑफ अ हिबिस्कस फ्लॉवर. जास्वंदाच्या फुलाचा जो उभा छेद केला ते कशा पद्धतीने दिसेल या फिगरमधून दाखवण्याचा त्यांनी प्रयत्न केला आहे. नंबर 1 आहे पहा, जसं की खालच्या बाजूने पाहूया, पेडिसेल. पेडिसेल म्हणजे काय, तर त्याचं देठ. नेक्स्ट आहे कॅलिक्स. पण जो नंबर 1चा पॉईंट पाहिला होता ना, कॅलिक्स म्हणजे काय, निदलपुंज. म्हणजे निदलपुंज म्हणजे काय, त्याची जी कळीची जी अवस्था असते. मग ही जी हिरवं दिसतात ना तुम्हाला, काय ही हिरवी जी पॉईंट दिसत आहेत ही कळीच्या वरून असतात ना. म्हणजे फुल तयार होण्याच्या आधी जी वरती जी कवर असते हिरवा, ते म्हणजेच काय, कॅलिक्स म्हणजे कळीचे जे अवशेष. नेक्स्ट आहे फिलामेंट. फिलामेंट म्हणजे काय, तर वृंत. आता वृंत जे असतात तर ते काय मेल कॅटेगरीमध्ये असतात. म्हणजे जे काही डॉट डॉट पिवळे जे दिसत आहेत काय, म्हणजे जे काही डॉट्स दिसतात पिवळ्या कलरचे त्याला म्हणतात फिलामेंट. म्हणजे फिलामेंट म्हणजेच काय, तर मग वृंत की जे मेल कॅटेगरीमधून असतात. नेक्स्ट दिलं आहे अँथर. म्हणजे अँथर म्हणजे त्याचमध्ये असतात. ओके. म्हणजे येलो कलरमध्येच ते मिक्स असतात एक प्रकारे, म्हणजे परागकोश की जे अँड्रोसियममध्ये असतात म्हणजे मेल कॅटेगरीमधूनच असतात. नेक्स्ट आहे स्टाईल. स्टाईल म्हणजे काय, तर कुक्षिवृंत. कुक्षिवृंत हा कशाचा पार्ट झाला, हा फिमेल पार्ट झाला. दिसतंय ते बारीक जी देठासारखी जी काडी दिसते मध्ये, व्हाईट कलरमध्ये असतं पहा ते जास्वंदामध्ये, ते काय झालं मग स्टाईल म्हणजे कुक्षिवृंत. तो फिमेल पार्ट झाला फुलाचा. डाव्या बाजूने पहा स्टिग्मा म्हणजे काय, तर कुक्षी. कुक्षीसुद्धा हा काय फिमेल पार्टच झाला आहे, जे गोल गोल लाल लाल दिसतं ते. नेक्स्ट आहे कोरोला म्हणजे काय, दलपुंज. म्हणजे थोडक्यात काय, पाकळ्या आपण त्यांना म्हणू शकतो. ओके. म्हणजे पाकळ्यांचा मधील जो भाग आहे त्यालाच दलपुंज असं म्हटलं जातं. ओके. तर आपण ज्यावेळेस ऑफलाईन होईल त्यावेळेस आपण हा एक्सपेरिमेंट शाळेमध्ये करूया, म्हणजे तुम्हाला क्लिअरली समजेल. ओके. नेक्स्ट आहे का, काही पॉईंट त्यांनी आपल्याला दिलेले आहेत. 2 नंबर दिला आहे पहा तिथे. टेक अ व्हर्टिकल सेक्शन ऑफ अ हिबिस्कस फ्लॉवर विथ द हेल्प ऑफ अ शार्प ब्लेड बाय कटिंग द फ्लॉवर व्हर्टिकली फ्रॉम स्टिग्मा टू पेडिसेल. बोथ सेक्शन्स ऑफ द फ्लॉवर विल बी सीन टू हॅव द सेम स्ट्रक्चर. आता पहा, तुम्हाला काय करायचं, एक चांगल्या पद्धतीचं नवीन असं ब्लेड घ्यायचं आहे आणि फुलाच्या कुक्षीपासून, म्हणजे काय फुलाची जी कुक्षी म्हणजे हे जे लाल लाल जे लांब दिसतं आहे आपल्याला पहा फुलामध्ये, त्याच्या मिडलमधून, म्हणजे ते काय झालं, मिडल झालं एक प्रकारे, ते व्यवस्थित तुम्हाला कुक्षीपासून तर देठापर्यंत तुम्हाला त्याच्यामध्ये उभा छेद करायचं, म्हणजे ते कापायचं आहे थोडक्यात. त्याला जे लाल दिसतं आहे ना तुऱ्यासारखं, त्याला तुम्हाला कापायचं आहे, उभा छेद त्यामध्ये द्यायचा आहे. नंतर मग त्याचे जे 2 भाग होणार आहेत त्या 2 भागांमध्ये तुम्हाला सारखीच रचना झालेली दिसणार आहे. आणि त्याच्यामधले जे काही पार्ट्स असणार आहेत, किंवा आपण जर तसे 2 पार्ट केले तर दोन्ही पार्ट आपल्याला कसे, फुलाचे दोन्ही पार्ट आपल्याला सारखेच दिसणार आहेत. नेक्स्ट पहा, आफ्टर मॅच्युरिटी अँथर बस्ट अँड द पोलन ग्रेन्स
which are released follow on the stigma. This process is called pollination. Due to pollination overalls, S cells in the ovary get fertilized. Fertilized ovals form the seeds and the ovary develops into a fruit. आता हे जे काही परागकोश असतात, परागकोश म्हणजेच पूर्ण अँथर काय. आता हे जे परागकोश असतात ते ज्यावेळेस पक्व होतात, म्हणजे ते जे पिवळे पॉईंट दिसतात ना, ते ज्यावेळेस पक्व होतात म्हणजे ते ज्यावेळेस पिकतात आणि फुटतात, मग ते फुटल्यानंतर काय होतात, ती जी कुक्षी आहे म्हणजे काय, त्याचे लाल कलरचे जे स्टिग्मा आहेत, म्हणजे जे लाल कलरचे जे गोल गोल राऊंड दिसतात ना, त्यावर ते पिवळ्याच्यातले जे काही कण म्हणजे त्याला परागकण म्हटलं जातं, ते काय करतात, त्या कुक्षीवर जाऊन पडतात. मग या प्रोसेसलाच आपण काय म्हणतो, पॉलिनेशन म्हणजे परागीभवन. म्हणजे ती प्रोडक्शन सिस्टीम आहे, त्यांची रिप्रोडक्शन कशा पद्धतीने होत असतं ते इथं ते सांगण्याचा प्रयत्न करतायत आपल्याला. म्हणजे फुलापासून फुल कसं तयार होतं नवीन ते. नंतर मग आता हे जे पॉलिनेशन म्हणजे हे जे परागीभवनापासून मग पुढं काय, त्यांचं जे काही अंडाशय असणार आहे म्हणजे त्याची जी काही ओवरी आहे दिसतंय ना तर खाली व्हाईट कलरमध्ये, ती काय आहे, ओवरी म्हणजे त्याचं अंडाशय, म्हणजे त्याचं थोडक्यात पोट झालं ते. मग या अंडाशयामध्ये काय होतं, बीजांडांचं फलन म्हणजे आता हे जे काही बीज असणार आहे म्हणजे बीज ती जी लाल ही दिसते आपल्याला काय, लाल काय स्टाईल म्हणजे कुक्षुरुंत. या कुक्षुरुंत थ्रू ते खाली तिथं ओरीमध्ये येतं, तिथंच काय होतं, तिथं बीज त्याचं तयार होत असतं आणि बीजाचंच रूपांतर पुढं मग बीमध्ये होतं आणि मग हेच बी पुढं मग कशामध्ये, फळामध्ये रूपांतरित होत असतं. मग आता हे जे परागीभवन जे म्हणजे फुलापासून नवीन फूल किंवा फुलाचंच पुढं फळ तयार होतं. म्हणजेच काय, मग आपण ते मँगो वगैरे ते आहे जे उदाहरणं आपण घेऊ शकतो की जे आधी काय असतात, फुल असतात आणि नंतर फळ तयार होतं, जसं की मोहर, नंतर त्याला आंबे लागतात. ओके. आता यूज युअर ब्रेन पॉवर त्यांनी आपल्याला एक क्वेश्चन विचारला आहे, ऑफ व्हॉट यूज टू अ प्लांट आर द इन्सेक्ट्स फिटिंग अबाउट अराउंड इट्स फ्लावर्स. म्हणजे काय, खाली जे काही फुलांवर जे काही फुलपाखरं फिरत असतात काय, इन्सेक्ट्स किंवा फुलपाखरं किंवा जे काही कीटकं फिरत असतात फुलांवर, त्यांचा वनस्पतींना कशासाठी उपयोग होतो, तर परागीभवनासाठी त्याचा उपयोग होत असतो. कशासाठी, परागीभवन म्हणजे ते काय रिप्रोडक्शन सिस्टीमसाठी खूप महत्त्वाचे असतात. का, कारण की त्यांच्या पायाला जे काही पॉलिनेशन जे काही कण टाकतात, तिचं दुसरीकडून टाकलं तिथं ती वनस्पती तयार होते किंवा तिथं मग ते फुल तयार होण्यासाठी वातावरण अनुकूल होऊन जातं. ओके. खाली ऑब्झर्व द व्हेरियस फ्लावर्स अँड कम्प्लीट द फॉलोइंग चार्ट. वेगवेगळ्या फुलांचं तुम्हाला निरीक्षण करायचं आहे आणि जे चार्ट जो दिलेला आहे तो पूर्ण करायचा आहे. नंबर 1मध्ये नेम ऑफ द फ्लावर, तिथं तुम्ही रोज घेऊ शकताय. नंबर ऑफ सेपल्स, त्याची जी निडल म्हणजे काय, तर त्याच्या पाकळ्या, पाकळ्यांची संख्या. आता गुलाबजाम म्हटलं तर भरपूर आन्सर येईल त्याचं आहे. नेक्स्ट, सेपल्स फ्री युनायटेड, निडल जोडलेली किंवा स्वतंत्र, त्याच्या ज्या पाकळ्या ज्या असतात एकमेकांना जोडलेल्या असतात की असे अलग अलग असतात. आता गुलाबाच्या ज्या पाकळ्या असतात त्या कशा असतात, जोडलेल्या असतात. आणि जर आपण ह्या पाकळ्या घेतल्या कशाच्या, जसं की जास्वंदच्या पाकळ्या कशा थोड्या वेगवेगळ्या असतात, स्वतंत्र ते आपल्याला दिसत असतात. नेक्स्ट आहे नंबर ऑफ पेटल्स म्हणजे दलसंख्या. दल म्हणजे काय, तर थोडक्यात त्यांची जी पाकळ्यांची जी काही संख्या असणार आहे त्या टाईपमध्ये. पेटल्स फ्री युनायटेड, मग आता तिची जी दल जी असणार आहे ती जोडलेली असणार आहे की स्वतंत्र असणार आहे ते तुम्हाला लिहायचं आहे. लास्ट फॉर्म आहे फॉर्म ऑफ अँड्रोशियम अँड जिनोसियम. त्याचं भूमग आणि जायंट यांचं स्वरूप कसं असतं म्हणजे ते कशा पद्धतीचे ते असतात याबद्दलची तुम्हाला माहिती लिहायची आहे. मग तुम्ही कोणतंही फूल घेऊ शकता. ऑलरेडी आता जास्वंदची तर माहिती त्यांनी दिली जास्वंदच्या फुलाची, तर मग तुम्ही तिथे मॅरीगोल्ड झेंडूचं घेऊ शकता किंवा रोज गुलाबाचं घेऊ शकता, मोगरा, एनिथिंग तुम्हाला जे वाटेल ते. ओके. आज आपण हे चॅप्टर संपूर्णच टाकलं, थोडंच बाकी आता. फ्रूट म्हणजे काय, तर फळ. मग आता फुलाचंच रूपांतर पुढं कशामध्ये होतं, तर फळामध्ये होत असतं. तर पाहूया. वी ईट मेनी डिफरंट टाईप्स ऑफ फ्रूट्स. इच टाईप ऑफ फ्रूट हॅज इट्स ओन characteristics. There are variations in their shape, color, taste, etc. Mango contains only one seed, whereas jackfruit consists of many small fruitlets, each with its own seed. आता आपण दैनंदिन जीवनामध्ये वेगवेगळी फळं आपण खात असतो किंवा वापरत असतो, बरोबर आहे. आता प्रत्येक फळाला काहीतरी विशिष्ट असा आकार असतो, चव असते, रंग असते. याच्यावरून त्याची जी विविधता जी असते फळांमधली ती आपल्याला समजून येते. आता जर उदाहरण घ्यायचं ठरलं आंबा, तर आंब्यामध्ये काय एकच कोय असते म्हणजे एकच बी असते.
आणि त्याच्या ऑपोजिट जर फणसचं उदाहरण घेतलं, जॅकफ्रूट मीन्स फणस, तर त्याच्यामध्ये असंख्य गरे. गरे म्हणजे काय, त्याच्यातला गर म्हणजे काही त्याच्यातलं जे गर म्हणजे तो काही पातळ जो पदार्थ असतो, जसं खरबूजमध्ये पण असतं का गर, त्या गरामध्ये भरपूर अशा बिया असतात फणसच्या, जसं खरबूजमध्ये असतात, टरबूजमध्ये असतात, त्या पद्धतीने. नेक्स्ट पॅरा, ऑब्झर्व द फ्रूट्स ऑफ बेर म्हणजे झिझिपस. झिझिपस हे त्याचं सायंटिफिक नेम आहे. मँगो, चिकू, ॲपल एसेट्रा. व्हॉट डू यू ऑब्झर्व? Each fruit has a different skin or shell, fleshy part and seed. In case of fruits like cashew, its seed is outside the fruit. आता बोर म्हणजे काय, बेर जे सगळी झिझिपसचं सायंटिफिक नाव आहे. बोर, त्यानंतर मँगो, आंबा, चिकू, सफरचंद, ही जी काही फळं आहेत, या फळांची तुम्हाला निरीक्षण करायची आहे. ते काय दिसतं त्यामध्ये तुम्हाला, म्हणजे ती फळं कशी असतात, त्यांच्यामध्ये बिया कशा असतात, त्याचं तुम्हाला निरीक्षण करायचं आहे. ऑलरेडी आपण चारही फळं आपल्याला माहिती आहेत, आपण ती खाल्लेली देखील असतात. त्यानंतर त्याचं जे कवच आहे म्हणजे त्याचं बाहेरील जे आवरण आहे ते कसं असतं, मध्ये गर कसा असतो, पातळ असतो की कोरडा असतो. त्यानंतर बियांची रचना कशी असते, बिया कशा असतात, लांबट की गोलाकार की कशा, किती असतात ते तुम्ही लिहू शकता. तर काजू घ्या. काजू जर पाहिलं तर ते काही फळांमध्ये बी थोडंसं बाहेरूनसुद्धा ते आलेलं असतं. आता काजूचं जर तुम्ही झाड पाहिलं तर ते काय आहे, फळ असतं त्या फळाच्या बाहेर काजू लटकलेला असतो. इथं दाखवलं आहे पहा, कॅशू दिसतं आहे, फणसच्या बाजूलाच आहे पहा, दिसत आहेत का, हे कॅशू आहेत म्हणजे काय, काजू. आता फळ पहा, जे रेड आणि येलो कलरचे ते फळ आहे, आणि कॅशू हा जो काजू तो बाहेरून आलेला आहे, जसं फणसला पण दाखवलं आहे. खाली मग मँगोची खातीत दाखवली, नंतर शेंगदाणा तिथं दाखवलेला आहे, वाटाणा, नंतर टमाटे. हे काय झाले, सगळे वेगवेगळ्या फळं आणि त्यांच्यातली जी काही बिया असतात इथे त्यांनी ते दाखवलेले आहे. ओके, लास्ट पॅसेज पहा. सोक द सीड्स ऑफ पी, व्हीट, राईस, ज्वार, ग्राउंडनट इन वॉटर फॉर 3 or 4 days. Press the seeds with your fingers and observe them. Which seeds get divided into 2 equal parts? Seeds which get divided into 2 equal parts are called dicotyledonous. Dicotyledonous seeds. Seeds which do not divide into 2 equal parts are called monocotyledonous seeds. आता याआधी होऊन गेलेलं आपलं एक दल द्विदल आपण आहे ना ते. तुम्हाला काय करायचं आहे, सोक द सीड्स म्हणजे भिजवत घालायचं. सोक म्हणजे काय, भिजवत घालणे. तर काय, कशा कशाची बिया तुम्हाला भिजवत घालायच्या आहेत. पीज म्हणजे काय, वाटाणे, गहू, त्याच्यानंतर तांदूळ, ज्वारी, त्यानंतर शेंगदाणा, ही जी काही मी नावं घेतली आत्ता, हे काय करायचे, तुम्हाला 3 ते 4 तास पाण्यामध्ये भिजवायचे आहेत. त्यानंतर त्यांना बाहेर काढल्यानंतर ते चिमटीने किंवा बोटाने किंवा चिमटीने दाबा शक्यतो. ते सगळ्या ज्या काही बिया आहेत त्या तुम्हाला दाबायच्या आहेत. त्यामधून कोणत्या बियांचे 2 भाग झाले, मग ज्यांचे 2 भाग झालेत सारखे त्यांना आपण मग डिक्टोलेडोनस म्हणतो, म्हणजे की द्विदल बी. म्हणजे ज्यांचे 2 भाग झाले सारखे त्यांना काय नाव आपण द्विदल, म्हणजे 2 दल झालेले बी. आणि ज्यांचे काय 2 सारखे भाग होत नाही, म्हणजे जे भुगा होऊन जाईल, की ज्यांचे भागच होत नाही थोडक्यात सारखे किंवा कसेही लवकर, त्यांना म्हटलं जातं मग मोनोकोटिलेडोनस, म्हणजेच काय एकदल बी, की ज्याचे सारखे भाग होत नाही किंवा पार्टच होत नाही शक्यतो. ओके, आलं आहे लक्षात. मग होमवर्कमध्ये मग आजचा जो काही तुमचा होमवर्क असणार आहे त्यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे पहा, याच्या काही फिगर्स आहेत फुलाच्या. एक फुल तुम्ही जास्वंदाचं फुल तोडा आणि मी जे काही सांगितलं आहे त्या पद्धतीने करण्याचा प्रयत्न करा. त्याला उभा काप देणे, त्याचे जे काही वेगवेगळे जे पार्ट्स आहेत ते. आणि तुम्ही एक छोटासा प्रोजेक्ट देखील करू शकता, पानावरचे चिटकवून त्यांना नावं देऊन ओरिजिनल फुलाचं. ओके, त्यानंतर हा चार्ट तुम्हाला कंप्लीट करायचा युजर ग्रीन पावामध्ये. फ्रुट्समध्ये आज शेवटच्या पॅसेजमध्ये जे काही क्वेश्चन विचारला त्याचे उत्तर तुम्हाला द्यायचे. नंतर होमवर्कमध्ये पहा, क्यू एक्झाम्पल्स ऑफ 3 प्लांट्स दॅट हॅव, जे काही एपासून जीपर्यंत जे काही वैशिष्ट्य जी दिली आहेत त्या वैशिष्ट्यांनुसार त्याला अनुसरून तुम्हाला 3 वनस्पतींची नावं लिहायची आहे. क्वेश्चन नंबर 2, ऑब्झर्व एनी वन फ्लावर अँड इट्स व्हेरियस पार्ट्स अँड डिस्क्राईब इट इन युअर ओन वर्ड्स. कोणतंही एक फुल घ्यायचं आहे, त्याचा अभ्यास तुम्हाला करायचा आहे, त्याचे जे काही वेगवेगळे पार्ट्स असणार आहे त्याची मग आकृती काढून त्या आकृतीचं वर्णन तुम्हाला करायचं आहे, जसं आपण जास्वंदचं केलं होतं त्या पद्धतीने. व्हॉट आर द सिमिलरिटीज अँड डिफरन्सेस बिटवीन. आता खाली जे दिलं आहे त्यामध्ये सारखं काय असतं आणि वेगळं काय असतं, म्हणजे त्यांच्यामध्ये सारखेपणा काय असतो आणि वेगळेपणा काय असतो ते तुम्हाला लिहायचं आहे.
एक्सप्लेन द फॉलोइंग इमेजेस इन युअर ओन वर्ड्स. खाली जे काही चित्र दिलेले आहेत चित्रांबद्दल तुम्हाला काय वाटतं ते तुम्हाला लिहायचं आहे तुमच्या शब्दात आणि तुम्हाला जसं जमेल तसं. 5 नंबरचा क्वेश्चन आहे, डिस्क्राईब द फंक्शन्स ऑफ व्हेरियस पार्ट्स ऑफ अ प्लांट. वनस्पतींची जी काही अवयव आहे त्यांची कार्य तुम्हाला लिहायची आहे, म्हणजे रूट्स, स्टेम, लीफ, फ्लावर अँड फ्रूट हे सर्व काही. नेक्स्ट आहे, सर्टेन प्रॉपर्टीज आर मेन्शन बिलो अँड द लिफ करस्पॉन्डिंग टू इच प्रॉपर्टी अँड डिस्क्राईब दोज प्लांट्स. म्हणजे खाली पानांमधले काही जे गुणधर्म आहेत पानांशी रिलेटेड ते गुणधर्म तुम्हाला दिलेले आहे, त्यापैकी तुम्हाला ते गुणधर्मांना कोणतं पान सुटेबल होईल. तर म्हणजे जसं की आता नंबर 1 दिला लीव्ज विथ स्मूथ सरफेस, म्हणजे ज्याचं एकदम गुळगुळीत असा पृष्ठभाग असतो, एकदम मऊ असा. तर गुळगुळीत पृष्ठभाग असलेलं पान कोणतं आहे ते शोधा. त्या वनस्पतीबद्दल माहिती तुम्हाला लिहायची आहे, म्हणजे ती पान ज्या वनस्पती असेल वनस्पतीबद्दल तुम्हाला माहिती लिहायची. फाइंड द प्लांट्स पार्ट्स. आता इथे जी काही पझल दिलं आहे या पझलमध्ये तुम्हाला वनस्पतींच्या विविध भागांची नावं दिलेली आहे, त्यांना तुम्हाला सिलेंडर टाईपचे सर्कल करायचे. कसे सिलेंडर म्हणजे दंडगोलाकार, तिथं तुम्हाला त्यांना सर्कल्स करायचे आहे आणि वनस्पतीचे जे काही अवयव आहेत ते तुम्हाला लगेच समजून येतील. ओके, जसे की नंबर 1 आहे पहा, ROOT रूट, त्याला सर्कल करायचं रूट किंवा रूट कॅप. ओके, आलं लक्षात होमवर्क. मग अशा पद्धतीने आपलं सेकंड चॅप्टर संपलेलं आहे. सांगितलेलं होमवर्क व्यवस्थित आपल्या नोटबुकमध्ये कंप्लीट करायचं आहे.